दोस्त हो, पहा संजय राऊत नेमकं काय म्हणत आहेत ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते. त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेले नाही. 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे. शब्दामध्ये काँग्रेस आहे. विचारामध्ये काँग्रेस आहे. हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. हे मोदी वारंवार हे सिद्ध करतायत त्यांच्या कृतीतून. 850 जागा त्यांना लोकसभेच्या करायच्या होत्या, त्या आम्ही रोखल्या. याच्यामध्ये महिला आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही. 2023ला जे महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालेलं आहे, सर्वानुमते 543 जागांच्या संदर्भात, त्या 543 जागांमध्ये 33% जागा महिलांना द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण 543 जागा जर दिल्या तर कदाचित भारतीय जनता पक्षातले जे थोर पुरुष मंडळी आहेत त्यांच्या जागा महिला राखीव होतील. त्यात अमित शहाची पण जागा राखीव होऊ शकते, वाराणसीची जागा राखीव होऊ शकते, अनेकांच्या जागा राखीव होऊ शकतात महिलांसाठी. त्याच्यामुळे या थोर पुरुषांच्या जागांचा बचाव करण्यासाठी त्यांना 850 जागा निर्माण करायच्या आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी भयंकर अशी गोष्ट आहे आणि देशासमोर हे सत्य आलेलं आहे. त्याच्यामुळे मोदींनी किती आक्रंदन केलं तरी काही फरक पडत नाही. मोदींना हा देश कायम पेटवायचा असतो. कधी लव जिहादच्या नावाखाली, कधी धर्मांतरणाचे मुद्दे निर्माण करून, कधी कोणी काय खावं हे मुद्दे निर्माण करून. बरं, पण त्यांना असं कधी वाटत नाही की काश्मीरमधल्या पहलगावमध्ये किंवा पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले, त्यांच्या सुद्धा माता, भगिनी आणि पत्नी या महिला आहेत. त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही. पण राजकीय आरक्षणामध्ये त्यांना महिलांचा आक्रोश दिसतोय. छाती पिटत महिला खासदार वगैरे त्या राहुल गांधीच्या घरासमोर वगैरे जे काय फिरतायत ना, ही ढोंग बंद करा. ढोंग तुमच्या ज्या कृती आणि या ज्या काही ऍक्शन आहेत महिलांच्या, जग हसतंय त्याच्यावर. आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या बिलाचा पराभव केला ना. तुम्ही असं कसं काय म्हणता? काही लोक म्हणतात महाराष्ट्रानं काय केलं. बघा, महाराष्ट्रावरती या बिलासंदर्भात तसा अन्याय झाला नाही. 48च्या 72 जागा झाल्या, आपण पाहिलं असेल. तरी आम्ही दक्षिणेतल्या राज्यांवरती अन्याय होतोय किंवा भारतीय जनता पक्ष हा देश तोडायला निघालाय, देशाचे डिव्हिजन करायला निघालाय, फोडाझोडा राज्य करा, या एका भूमिकेवरती आम्ही एकत्र राहिलो आणि दक्षिण विरुद्ध उत्तर हा संघर्ष पेटून या देशाला आग लागू नये म्हणून आम्ही स्टॅलिनच्या बाजूने उभे राहिलो. ही लिमिटेशनच्या मुद्द्यावर पाणी फेकण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे सातत्यानं काही संस्था आणि संघटनाकडून निर्माण केले जातात. खरं म्हणजे याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे. आपण धर्मांतरण विरोधी कायदा आणलेला आहे, तरीही सत्य बाहेर आलं पाहिजे. टाटा सारख्या कंपनीमध्ये, TCS मध्ये, बरं, आमच्याकडे पूर्ण माहिती असते. सरकारपेक्षा जास्त माहिती आमच्याकडे. सरकारकडे जी माहिती आहे ती त्यांनीच नेमलेल्या पोलिसांकडून त्यांना हवी तशी माहिती आणि रिपोर्ट्स ते तयार करतात. सरकारकडे जर योग्य कारवाईचे संकेत किंवा माहिती असती तर खराच फाईल्स प्रकरणातला अनेक मंत्र्या. दोस्त हो, संजय राऊत यांनी उपस्थित केलेले मुद्दे अगदी माझ्या माहितीस्तव योग्य आहेत. नरेंद्र मोदी यांना त्यांनी विचारलेले प्रश्न आपल्याला विचार करायला लावण्यासारखे आहेत. आपण सर्वांनी यावर विचार मंथन केलं पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे, कारण प्रश्न देशाचा आहे. आपण जरी नरेंद्र मोदी यांना निवडून दिलेलं असलं, आपण जरी हिंदुत्ववादाचे समर्थक असलोत, तरी आपल्यासाठी देश प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे, त्यानंतर धर्म आहे आणि त्यानंतर पक्ष आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे प्रश्न हे विचारात घेण्यासारखे आहेत. दक्षिणेकडील राज्य जर आपल्या देशाच्या विरोधामध्ये गेले तर हे कितपत योग्य आहे? देश अखंड राहिला पाहिजे. सगळ्या देशामध्ये एकमेकाविषयी प्रेम असला पाहिजे, आदरभाव असला पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत नक्की मांडा.